सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर याची नुकतीच जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे। याच्यातील एक महत्त्वाचं पद सब इन्स्पेक्टर या पदासाठी सीबीआयची जी आहे तर ती जाहिरात आलेली आहे। आपण लहानपणापासून पाहतो मूवीमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी सीबीआयचा छापा पडला, सीबीआय कडे केस हस्तांतरित झाली, तर त्याच सीबीआय मध्ये तुम्हाला जॉब करण्याची एक चांगली संधी जी आहे तर ते मिळणार आहे। याच्या संदर्भात काय पात्रता लागते, पगार किती मिळतो, प्रमोशन काय होते, परीक्षा पद्धत काय असते, निवड पद्धत काय असते, कामाचे स्वरूप काय, किती वर्कआउट ऑफ क्लोज होतो, अशा सर्व काही बाबींचा एक परिपूर्ण व्हिडिओ असणार आहे। YouTube वरील हा महाराष्ट्रातला पहिलाच व्हिडिओ असणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा, तुमच्या त्या मित्राला शेअर करावं ज्याला सीबीआय मध्ये काम करण्याची इच्छा आहे। आणि याच सीबीआय ची तयारी करण्यासाठी मित्रांनो एसएससी सीजीएल 2026 ची जाहिरात आलेली आहे। या सीबीआय मध्ये तुम्हाला जायचं असेल आणि रेड टाकायची असेल तर त्याच्यासाठी आपली बॅच आहे रेड पीवायक्यू बॅच, तीही फक्त 1 रुपयात। एसएससी सीजीएल चे जे मागचे एडिक्विटी पॅटर्नचे जे काही पीवायक्यू आहेत ते सर्व पीवायक्यू तुमचे कव्हर केले जाणार आहेत। इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हा फक्त 1 रुपयाचा जो कोर्स दिसतोय जो 99 रुपयाचा आहे, पण सध्या आपण त्याला 1 रुपयाला एंट्री फी आपण ठेवलेली आहे, तर तुम्ही लवकरात लवकर त्याला जॉईन करून टाका। तसेच एसएससी ची पूर्ण तयारी करून घेण्यासाठीची ऑल इन वन रेकॉर्डेड बॅच मराठी माध्यमची दर्जेदार बॅच देखील अवेलेबल आहे इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर, ती पण तुम्ही अवश्य जॉईन केली पाहिजे। आता नेमकी ही सीबीआय ची सब इन्स्पेक्टरची भरती याच्यासाठी मला कोणती एक्झाम द्यावी लागते, तर याच्यासाठी एक संस्था असते मित्रांनो, त्या संस्थेचं नाव आहे कर्मचारी निवड आयोग, ज्याला आपण म्हणतो एसएससी। आपल्याला वाटतं एसएससी म्हणजे 10वी, पण हे स्टाफ सिलेक्शन कमिशन नावाची एक बॉडी आहे। जसं महाराष्ट्रात एमपीएससी, देशात यूपीएससी, तसंच केंद्र सरकारचे काही जॉबसाठी एसएससी नावाची बॉडी आहे। या एसएससी बॉडीकडनं सीजीएल ज्याला म्हणतात कंबाईन ग्रॅज्युएट लेवल, कारण की ही ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम आहे, तर ही एक एक्झाम जी आहे तर ती घेतली जाते आणि या एक्झामच्या माध्यमातून सीबीआयच्या सब इन्स्पेक्टर हे जे पद आहे तर ते भरलं जातं। आता याला जर तुम्ही पाहिलं हे ग्रुप बी चं पद आहे बघा, इथं तुम्हाला बघायला मिळेल हे कुठल्या क्लास आहे, तर हा ग्रुप बी नॉन गॅजेटेड पोस्ट आहे, 20 ते 30 वर्ष वयोमर्यादा आहे बघा। सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सब इन्स्पेक्टर 13 नंबरचं पद आहे। याला पे स्केल पण चांगले लेवल 7 आहे, 44,900 ते 1,42,400, म्हणजे जवळ 80 ते 85,000 तुम्हाला इन हँड सॅलरी जी आहे तर ते इथं मिळू शकते। सीबीआय मध्ये एक सिक्युरिटी अलाउन्स पण मिळतो, मी तुम्हाला तो पुढे जो आहे तर तो सांगतोच। आता वयोमर्यादा ही 20 आहे आणि 30 जास्तीत जास्त, पण कोणी म्हणेल सर मी ओबीसी कॅटेगरीमध्ये आहे तर तुम्ही 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। जर कोणी एससी एसटी मध्ये असेल तर तो वयाच्या 35व्या वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो, ओके, तो सीबीआय मध्ये जाऊ शकतो। शैक्षणिक पात्रता लागते, काहीच लागत नाही, फक्त तुम्ही पदवीधर असले पाहिजे ग्रॅज्युएट। कोणी म्हणेल सर मी बीए आहे, बीकॉम आहे, बीटेक केलेला आहे, बी फार्मसी केलेला आहे, एमबीबीएस केलेला आहे, काही केलेलं असो तुम्ही, मुक्त विद्यापीठातून शिक्षण केलेलं असावं तरी तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकतात। लक्षात घ्या, कोणत्याही शाखेचा पदवीधर एनी ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतो। आता या पदासाठी ना शारीरिक पात्रता पण लागते, कारण की हे पोलीस सारखं तुम्ही पद समजा ना सीबीआयचं। बघा इथं काही फिजिकल स्टँडर्ड कंपल्सरी आहेत, तुम्ही जर याच्यात पाहिलं याच्यात आपण बघा सब इन्स्पेक्टर सीबीआय हे जे पद आहे तर या पदाला त्यांनी फिजिकल क्रायटेरिया ठेवलेला आहे। काय फिजिकल क्रायटेरिया आहे, पुरुष जर उमेदवार असेल तर त्याला 165 सेंटीमीटर हाईट पाहिजे आणि महिला उमेदवार असेल तर तिला 155 सेंटीमीटर हाईट जे आहे तर ते असणं इथं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या। ओके, पुढे प्रमोशन होतं का, प्रमोशन पण महत्वाचं आहे बघा। सगळ्यात आधी तुम्ही सब इन्स्पेक्टर असतात, त्याच्यावर तुम्ही इन्स्पेक्टर होतात, याच्यासाठी किमान 5 ते 7 वर्षाचा कालावधी जो आहे तर तो लागू शकतो, पण तो कालावधी व्यवस्थित केला पाहिजे। तुम्ही काय सापडले नाही पाहिजे पैसे विषय घेताना, तरच तुम्ही इन्स्पेक्टरला जातात। त्याच्यानंतर तुम्ही जातात डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, तर हे डीएसपी लेवलला इन्स्पेक्टर म्हणून काम केल्यावर 8 ते 10 वर्षाच्या अनुभवानंतर तुम्हाला बढती मिळते आणि एक क्लास 1चं पोस्ट आहे। त्याच्यानंतर ऍडिशनल सुपरिटेंडंट ऑफ पोलीस एएसपी याला जातात, त्याच्यानंतर सुपरिटेंडंट ऑफ पोलीस एसपी, एवढं काही कोणी जात नाही, जनरली लोक 2 स्टेज पार करतात आणि त्याच्यानंतर त्यांचा कार्यकाल पण जे आहे तर ते संपून जातो। पगार जर पाहायला झाला तर 44,900 ते 1,42,400 एवढं वेतन जे आहे तर तुम्हाला इथं मिळत असतं। आता याची निवड प्रक्रिया कशी असते ते समजून घ्या। सगळ्यात आधी तुम्ही फॉर्म भरला, समजा एसएससी सीजीएल चे सध्या फॉर्म चालू आहेत, जर तुम्ही फॉर्म भरून टाकले तर त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया असते की तुम्हाला एक पूर्व परीक्षा द्यावी लागते। या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम मी पुढे सांगतोच। पूर्व परीक्षा दिल्यानंतर काही उमेदवार त्याच्यातले मुख्य परीक्षेला बोलवले जातात आणि मुख्य परीक्षा हीच खऱ्या अर्थाने तुमचं मेरिट डिसाईड करते। इथं कसं असतं, मुख्य परीक्षेला जसे गुण मिळाले त्यानुसार तुम्हाला पोस्ट जे आहे तर ती मिळत असते। मग हे झाल्यावर तुमच्याकडनं पोस्ट प्रिफरन्स मागितले जातात, कारण की याच्यात सीबीआय आहे, ईडी आहे, नार्कोटिक्स आहे, असे बरेच डिपार्टमेंट आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला एक डिपार्टमेंट जे आहे तर ते अलॉट होतं, तुमची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी होते, कागदपत्र पडताळणी होते आणि सीबीआय मध्ये जाणार आहात, काही आयएसआय बीएसआय चे एजंट तर नाही ते चेक करायला,
तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन जे आहे तर ते करावं लागतं. एवढ्या सगळ्या स्टेज झाल्यानंतर तुमचं निवड जे आहे तर ते होत असते. मेन स्टेज हीच आहे मित्रांनो, ही मेन आहे. ही पास झाले तर बाकीचे तर ऑटोमॅटिक होऊनच जातं. पहिलं जे आहे ते पूर्व परीक्षा आहे. पूर्व परीक्षेमध्ये 4 विषय अभ्यासायचे आहेत. त्याच्यामधला आहे पहिला आहे रिझनिंग, त्याच्यावर 25 प्रश्न 50 गुण. दुसरा आहे सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण. पुढे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड गणित 25 प्रश्न 50 गुण आणि इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण. जर तुम्ही पाहिलं एकूण 100 गुण आहे, 100 प्रश्न आणि गुण आहेत 200 आणि निगेटिव्ह पण आहे. म्हणजे इथं जय माता दिवाला कार्यक्रम जास्त चालू शकत नाही, कारण की 0.50 गुण कमी होतील जर एक प्रश्न चुकला तर. ही परीक्षा फक्त क्वालिफाईंग आहे, ही फक्त तुम्हाला पास करायची आहे. याचा कट ऑफ किती लागतो ते पण मी तुम्हाला सांगतो. खऱ्या अर्थाने जे तुमचं मेरिट डिसाइड होतं ना, तर ते मुख्य परीक्षेच्या याच्यावर असतं. मुख्य परीक्षेत बघा हा जो पहिला भाग आहे त्याच्यामध्ये गणिताचे 30 प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे 30 प्रश्न, 60 प्रश्न 180 गुण. त्याच्यानंतर इंग्रजी सामान्य ज्ञान 70 प्रश्न 210 गुण. तुम्ही जर पाहिलं पूर्व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे, फक्त प्रश्नांच्या डिफिकल्टी लेवलमध्ये थोडा फरक पडतो. टोटल 390 गुण होतात आणि हे 390 गुणांच्या आधारे आपलं जे फायनल सिलेक्शन जे आहे तर ते होत असतं. हे झाल्यावर तुम्हाला बोलवलं जातं संगणकची परीक्षा द्यायला. काही पदांना टायपिंग टेस्ट आहे ते तुम्हाला क्लिअर करावं, पण ते क्वालिफाईंग आहे, ते काही गृहीत धरलं जात नाही. हे सर्व झाल्यावर आता याच्यानंतर तुमचं सिलेक्शन होते. काम काय नेमकं करावं लागतं, आपण मूवीमध्ये वगैरे पाहिलं सीबीआय वगैरे काय काम करतात. तर सगळ्यात आधी गुन्ह्यांचा तपास. खूप सारे गुन्हे तुमच्याकडे आलेले असतात बघा. अँटी करप्शन, मोठे आर्थिक घोटाळे, बँक फ्रॉड, सायबर गुन्हे, आंतरराष्ट्रीय गुन्हे आणि सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने सोपवलेले अत्यंत गंभीर आणि हाय प्रोफाईल गुन्हे, जसं की हत्या, अपहरण, कोणाचं काही झालं. तुम्ही पाहिलं असेल की मागणी केली जाते की ही जॅज पोलीसकडे नको, आम्हाला सीबीआय कडे ट्रान्सफर करा, सीबीआय कडे केस ट्रान्सफर करा. तर त्यावेळी राज्य सरकार जर एखादी केस असेल तर ती सीबीआय कडे ट्रान्सफर करू शकते. मग सीबीआय त्या गुन्ह्याचा तपास करते. छापेमारी आणि रेड मारणं, म्हणून आपण आपल्या पीवायक्यू बॅचचं नावच रेड ठेवलेलं आहे, कारण की बऱ्यापैकी पदांचं कामच आहे रेड मारणं. म्हणून तुम्ही ते पीवायक्यू बॅचवरच आता रेड टाका. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आणि पुराव्याच्या आधारे संशयिताच्या घरी, कार्यालयावर छापे मारणे, झडती घेणे, गुन्हेगाराला अटक करणे. त्याच्या आहे पुरावा गोळा करणे आणि चौकशी करणे, क्राईम सीन्स मधून महत्वाचे पुरावा गोळा करणे, संबंधित साक्षीदारांची जबाब नोंदवणे, पेपर वर्क आणि चार्जशीट, कारण की आरोपपत्र तयार करावं लागतं कोणाला अटक केल्यावर. जवळपास ते PSI लेवलचे काम लागून जातात तुम्हाला. कोर्ट प्रोसिडिंग मध्ये, कोर्टमध्ये घेऊन जावं लागतं. सीबीआयचे स्पेशल कोर्ट असतात. कामाची आव्हाने पाहिले, ही नोकरी काय 10 ते 5 या वेळेची नसते मित्रांनो. बऱ्यापैकी तुम्हाला बाहेर जावं लागतं, बाहेरचे कामं करून घ्यावे लागतात. हा, पण असं नाही की दररोज बाहेरचे कामं असतात, लय दगदगीचा जॉब आहे. पण तुम्ही जर प्रेस्टीज पाहिले, ग्रामीण भागात जर कोणाला सांगितलं की मी सीबीआय मध्ये आहे, तर तुम्हाला एक वेगळाच रुतबा आणि वेगळाच मान सन्मान जो आहे तर तो इथं मिळत असतो. आता पास होण्यासाठी किती गुण आवश्यक असतात बघा. SSC CGL पहिला जो कट ऑफ लागतो ओपनचा, तर तो असतो 200 गुणांपैकी. 200 गुणांपैकी मागच्या 2025 मध्ये कट ऑफ लागला होता 136 चा. म्हणजे तुम्ही पकडू शकता 135 ते 140 या दरम्यान आपल्याला पूर्व परीक्षेला गुण घ्यावे लागतात. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेचा कट ऑफ हा सब इन्स्पेक्टरचा कट ऑफ लागतो 390 गुणांपैकी. तो किती लागला होता, 330 एवढा जो आहे तर तो लागला होता. म्हणजे कारण की हे पोस्ट चांगले ना, बरेच उमेदवार ट्राय करतात सब इन्स्पेक्टरसाठी, तर त्याच्यामुळे एवढा कट ऑफ जो आहे तर तो लागतो. आणि या सीबीआय मध्ये जायचं असेल तर सीबीआय मध्ये जाण्याचा पहिला मार्ग म्हणजे पीवायक्यू तुमचे स्ट्रॉंग असले पाहिजे. त्याच्यासाठी आपली रेड पीवायक्यू बॅच आहे. लेटेस्ट एडिक्वेटी पॅटर्नचे सगळे पीवायक्यू तुमच्यासाठी अवेलेबल केले जातील. मराठी माध्यमातून एक पीवायक्यू एकदम डिटेलमध्ये तुम्हाला शिकवला जाणार आहे. 99 रुपये फीज आहे, पण सध्या आपण ही 1 रुपयाची करून ठेवलेली आहे. तर माझी अशी विनंती असेल की तुम्ही लवकरात लवकर याला जॉईन करून टाका आणि त्याच्यामधले जे व्हिडिओज असतील तर ते अवश्य पाहत चला. सोबत सध्या जे आहेत तर ते SSC CGL चे रिझनिंगचे डेली आपले लाईव्ह लेक्चर चालू आहे, ते पण पाहत चला. सोबत मी पास होण्यासाठी किती गुण पाहिजे ते बनवलेलं आहे. नवीन एक्झाम पॅटर्न आलेले त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला, ते तुम्ही अवश्य जे आहे तर ते बघत चला. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.